नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आज आहे गावचं न्यू ब्लॉग. ओके, सो आज आम्ही कुठेतरी जातो आहे. कुठे जातो आहे मला माहिती नाही आहे. आपलं तर फक्त एकच काम आहे, ते म्हणजे साड्या नेसा आणि घरात भरपडा. तर बघू आता कुठे जातो आहे ते. मला बोलल्या रेडी होऊन जायचं आहे कुठेतरी, कुठल्या तरी मंदिरात जायचं इतकंच बोललं आहे. आता ते बाकी काय माहिती नाही, बाकी आपण त्याला विचारूया. आता दिवस किती आहे आपला नाही मला माहिती, पण दिवस नाही मध्ये आम्ही फक्त एक एक टाकत जाऊ. तुम्हाला डे 2 फक्त त्याच्यात लिहिलं जाणं. डे 2, डे 1, डे 3. आम्ही चाललो गायमुखला माझ्या मामाच्या घरी. आमच्या मामाचं गाव बघूया. मस्त पूर्ण लाल माती आहे तिकडे, छोटे छोटे एवढे आंबे भेटतात. मग हे शूज खराब होणार लाल मातीमध्ये. आता काय करू, आणले आजच्या उद्याचा लास्ट दिवस आहोत. आज तरी घालून जातो. मग 5 दिवसामध्ये नाही घातले का? 15 दिवसात नाही घातले काय, 10 दिवस झाले. आज घालून जातो. तुम्हाला कसं वाटेल? हिरोईन हाय कपडे हाय कर बाबू, हाय हाय. कपडे मॅचिंग घातलेत. पिंक ड्रेस, पिंक चष्मा ना. दिसतच त्या तिला घालून बघ. काय आहे काय? चला, तयार झाला? तुम्ही तयार झालात? येस. तुमचं काय बाकी आहे आता? काय नाही, मी होतं मोबाईल वायपर तिकडे ठेवलात. विसरलात तर असं तुम्ही नाही विसरणार आम्ही. सगळ्या गोष्टी लक्षात असतात. पोरीला दिलेलं तुम्ही वापरणार नाही का? जे काय द्यायचे पोरीला द्या, काहीच नको मला. मला फिरायला हिरो होंडा द्या, होंडा. तिला फिरायला. गाणं ऐकलं असतं तुम्ही, गाणं मस्त आहे. लग्न झाल्यावर तुमच्या सासरे दाखवा, म्हणजे त्यांना समजेल तुझ्या पोरीला काय नको, पोरीला काय नको, पोरीला पाहिजे. की तुम्ही असं मिडल क्लास गिरी दाखवताय. तुम्ही चांगले शूज साठी वेगळा कपडा ठेवा. आता तर गावी काय पण काही माझ्या गावी आले तर एक सँडल हरवले. फक्त ती 2-3 महिने यूज केली असणार. ती सँडल काय स्पार्कवाली. आता आम्ही चाललो टमटम मधून. किती टमटम मधून चाललो राठोडनं गायमुखला. आमचा तलाव लागतो इथे आहे ना. गणपतीचं विसर्जन केलं जातं या तलावामध्ये. आता ही खाली आहे, पण जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हा भरलेलं असतं. दाखवा जरा आमच्याकडे. पाऊस पडतो ना तेव्हा ते एकदम भरलेलं आहे, हाईटपेक्षा वरती जातं. आणि हे ते क्रिकेट खेळ आहेत आपल्या राठोड गावात. ही हनुमानवाडी इथे साईडला गेली असतो. ही शंकरवाडी. वरती जायचं आहे, अजून वरती जायचं आपल्याला. अजून कमीत कमी 1 तास लागेल पोहोचायला आपल्याला. हा आमचा गाव पूर्ण जंगलाच्या मधोमध आहे, डोंगरच्या मधोमध आहे एकदम. आता मध्ये तल्याला उतरलेलो. वडापाव घेतली तिकडे. वडापाव, पेढे वगैरे, फ्राईड मटामटा खाते. हा काय मटामटा खाते असं काय. देखो मोदी सरकार. द्या मला द्या. काय खाते तू? वडापाव मला. हात कुठे येतो? हात होतच नाही. वडापाव चटणी टाकली काय त्यात? चटणी होती ना ते. हो चटणी आहे, मिरची आहे. चटणी मिरची पायच आहे. नाश्ता करून घरी नाश्ता नाही केला, काय जास्त नॉर्मलच केलाय, काय बी नाही केला. पण आता थोडा वडापाव खाऊया. पेट पूजा नंतर पियाचं आहे ना. मॅडमला झोप आलेला लागेल फिरून. पोचलो आता.
पनेरी आल्या. हा बघा आमचं गाव, मामाचं गाव. ते माझ्या मामाचं गाव. फक्त इथे लाल चिऱ्याचं घर तिथं लाल चिरे. आता आम्ही आता गेट बनवलं ना आता ते लाल चिरेचं घर आहे. म्हणजे 100 पैकी 90% ते लाल चिरेचं घर आहे. हे लाल चिरे. आती पण लाल इकडे सर्व लालाचं लाल. हा हा. इकडे आज जयंती आहे. आज जयंती आहे, बाबासाहेबांची जयंती. तुम्हाला सांगतो इथे तिथीप्रमाणे नाही करत, म्हणजे 14 एप्रिल असं नाही करत. ते मे मध्ये चालू असते. बस बस थांबा इथेच. बचपन. हे बघा, हे आमच्या मोठ्या मामीचं घर. हे बघा, ये हम लोग का बड़ा मामी का घर. एंटी होगा ये. इधर फोटोशूट अच्छा होगा. इधर आके फोटोशूट अच्छा होगा. म्हणजे लहानपणी आम्ही इकडेच मामाच्या गावी जायचो ना, तर इथेच राहायचो या घरीच. एकदम भारी. ते पण लाल चिरीच आहे. आता मोठे मामा मामी राहिले ना आमचं, आता आहेत ते छोटे मामा आहेत, तर त्यांच्या घरी चाललोय. आमची मामी आली. मामी आली. मामी मामी आली बघती. एवढी झोप येते आणि एवढी झोप येते ना, 2-3 आपटून झालं तरी पण झोप काय गेली लागलं तरी पण झोप आले. मोठ्या मामीचं घर माझ्या. तरी मी 8 वाजता उठले, ए तरी मना बोलतो 6 वाजता उठायचं, लवकर उठायचं. भांडी घासायची. हे माझ्या मोठ्या मामीचं घर. हा, त्याचं नाही आहे. त्याचं दोघं पण नाहीत. मामा मामी पण नाही, ऑफ झाले. मग त्यांचं कोण नाहीये का? ते असंच पडून राहिलं आता. त्यांचं कोणी नाहीये पुढे? ते होते, ते वरती घर बांधलंय. कुठे चला जायचंय त्यांच्या घरी. जयंती आहे ती, जयंती. चला या. बाय झोपली लगेच. चला मामाच्या गावी जाऊया, ओले भरून गाव पाहूया. हे बघा, हे गाव, हे घर, हे दिस इज द मामास होम. ते लांब आहे ना. काय मला चालतं येणं जाण्यामध्ये. काय लांब आहे ते मंदिर. हा, इकडे वरतीच आहे. हाय, कसा आहेस? बरं आहे तू? पप्पा कुठे आहेत? हा, विहारात. पप्पाने बोलवलं ना, आम्ही आलो तर सांगितलं नाही तू का? काय तू पण झोपली मॅडम. झोपल्या डोक्यावरती हात ठेवून झोपलेत. डोक्यावरती हात ठेवून झोपले. मोठं घर आहे. हा, मोठा आहे ना पण घर. गाव टूर करूया, गाव टूर. झोप झाली, 1 तास झोपलो. 1 तास झोपलो, 1 तास. आता जरा गाव टूर करूया. इकडे या, इकडे गाव टूर करायचं. हो मॅडम, इकडे.
चला हा पदर घेतलं. एवढा पण नका घेऊ. मग घेतलं चालते. बुरक्यातला फोन होतो ना. हो चालतं कसं. मला मनीषाने सांगितलं असं राहायचं, एकदम असं राहायचं, ना मान वर करायची ना मान खाली करायची, असं एकदम असं अदबिंद राहायचं आमच्या समोर. आमच्याकडच्या माणसांना असं राहायला आवडतं असं. मी अशी राहते. हे प्रफुल्लाचं घर हा वाला. तिकडे मोठं गाव. तिकडे मग कुठे जायचं? तिकडे जाऊ. हा घर असाच ठेवलाय. आणि संदीप दादाचं घर कोणतं आहे? संदीप दादाचं हा घर आहे ना. आम्ही आता गायमुखच्या विहिरीवर जातो. गायमुख गाय पनेली बोलतात हे पण ह्याला पेट नेम दिलाय गायमुख. तुला गायमुखचं म्हणजे का दिलाय त्याचं रिझन दाखवून तुला मी सांगेन. ते सांगण्यासारखं आहे, दाखवण्यासारखं आहे ते. गायीच्या मुखातून येणार असं काहीतरी ते स्वयंभू समथिंग 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 काहीतरी असेल त्याची. गायमुख असं काहीतरी दिलं असेल. भाऊ नो जंगलात जायचं बाकी आहे. आता आहे जंगल दाखवून. आपण काय जंगलातून दे तरी इकडनं आंबे काढायचे आहेत ना. लवकर चला आता जायचं. आंबे आता दादा घेऊन जाईल आंबे. कधी घेणार? उद्या सकाळी आपला 11ची तिकडनं तल्यावरनं बस आहे. मग उद्याच जायचं आहे. बस सीट बुक केल्या. मग उद्या थांबून तर काय काम होणार आहे? उद्या शनिवारी काय काम असणार आहे बंद? हा शनिवार. मग उद्या रविवार. मग रोहन भाऊजी काय करतायत? त्याला कॉल आलाय. कॉल या इकडे. फणस फक्त रोज लावलं चांगलं. उद्या नको जाऊ परवा. बाबा नाही नाही उद्या तर जावंच लागेल. काय पण चला चला आपण आम्ही आता जस्ट पोचलोय विहिरीवरती. बंद का करून ठेवले? काय पाणी दिसतंय उचललं. दिसतंय त्याचं पण. ठीक आहे इथं पण आहे. हे असंच ठेवलंय फक्त. असंच ठेवलंय. पाला पाचोला बघ आंबा कैरी येते ना. पिकलाय काय? घ्या मग खायला खायला. दिस इज द विहीर. मस्त फणस लागले. कुवा. आता या वरती थांबले आम्हाला बोलून पण. आम्हाला उगाच सांगा एवढं. मी बघते आंबे लागलेतच नाहीये झाडाला. एकच भेटलाय. हा बघ आहे काय कुठे काढायला? नाही नाही लांब जवळपास नाहीये. वास किती छान येते आंब्याचा. फणस आहेत. फणस खूप आहेत. आंब्याचा कुठे आहे? फणस तिकडे तिकडे फणस. रस्त्यात येता येताना आम्हाला फणस भेटले. रस्त्यात येता येता आम्हाला फणस भेटला. हा बघ फायदा झाला. घे चल दे. माझ्या हाताला चिक लागला. सर चलो लेके फणस. हा हो. अरे इथून माणसं बायका हे घेऊन येतात पाणी. मग आम्ही एकदा
लग्नाच्या टाइमवरती बाय आलेली माहिती आपल्याला, चेंज करताना आलेलो आपण त्या रूम मध्ये, तेव्हा ती जे टायमाला आम्ही पुढे येणार पुढे करा. काय झालं वर्षभर कोण एका लग्नात आलाय ना, आल्यापासून इकडे तिकडे धावताय, कोण देव पुरायला आहे कोण नाही, आता पुरायला हवं. आता निघालोय देवीच्या पाया पडायला. हा बघती तुला बोला ना, इकडे पूर्ण लाल माती असते, लाल लाल असते, लाल लाल माती. जरा वगैरे मस्त पैकी. आता आम्ही आंबे पण खाल्ले मस्त, आंबे पण खाल्ले मस्त पैकी. आता आम्ही जातोय देवदर्शन करायला. देवदर्शनात सगळं देवदर्शन करून घेणार आणि उद्या आम्ही जाणार मुंबईला. दादाला सामान घेऊ उचला वाटतं बोलवलंय. हा प्रफुल्लदा, सामान उचलताय तुम्ही, द्या इकडे एक आमच्याकडे. ज्याने फणस आणला त्यांना फणस द्या. प्रीमियम करली बाबू तू काय पकडणार आहे? तू मी काय नाही पकडणार. का? पप्पाचा हात पकडला फक्त तू. फक्त बोल हो. टायगर बोलतो, टायगर नाही. हे जे टायगर आहेत ना रानात, निघालो सर्वजण निघालो. मस्त छान वातावरण. खूप लांब आहे. हा हो चालत जायचं आहे. इथं ओला नाही भेटे इथे. एकदाच वरात काढली, बस झाली. ओला आम्हाला आयुष्यभर आठवणार. जर ओला नाहीये ना. आला आहे आमचं गावदेवी मंदिर. तुम्हाला एवढा 1 तास चालून कसं वाटलं? काय नाही, काही सांगू शकत नाही आम्ही आमचं कसं फील आहे ते. एवढा उन्हातून, एवढ्या उन्हातून साडी नेसून कडकड ऊन आहे, कडकडीत. आणि इथे जत्रा भरते. हा अच्छा, इथे मोठी जत्रा असते मस्त. अरे तू गावची जत्रा अजून बघितली नाही, आता येणार ना तू. काय आलं? स्वतः सुट्टी आहे का मला आणायला? काय हवा? चप्पल नको वाटत. हा खरं थंड वाटतंय, मस्त वाटतंय. झोप येईल की ते इथे एक झोप येईल. हवा एकदम गारगार, चारू बाजूने जंगल, चारू बाजूने जंगल, मध्येच हा मंदिर.
देवस्थान. म्हणजे हे तुमचं कुलस्वामिनीचं मंदिर आहे का? हो आईच्या. अच्छा, आईचं म्हणजे माझ्या सासूबाईंचं माहेरचं मंदिर आहे. हे बघा, आज आम्ही ठरवलंय फक्त आणि फक्त देवदर्शन करणार. पकडा जरा कॅमेरा, शूज काढून घ्या. खाली गेल्यावर त्याचं पुढे गाडी नवीन फाटलं. नाही तेच तर. तेच तर आहे, नवीन कुठे बांधलंय. आंबे इकडे पण आहे. म्हणजे बघायला गेलं तर हे एकदम मोठं आहे. ते काय नाही करत हे बघ, काय नाही करत, काय नाही करत, तरी पण काय नाही करत. राहू दे त्यांना. फायनली दर्शन झालेलं आहे. नाही. आता बघू शकता आपण गायमुखचे मुख. गायमुखचं मुख. गायमुखच्या मुखातून पाणी येत आहे. ते आमच्या देवीच्या खाली बघा, नाही तर जायचं. सर घर घर जाणार. हे बघा, सब ब्लॉगर बन रहे. अभी आ गया गायमुख. डायरेक्ट मुखाचं पाणी प्यायला खूप असा स्लीपी हा रोड. खूपच बरोबर. स्लो व्हायचा, खूप असं डायरेक्ट. आता तुला माहिती पडेल का गायमुख नाव दिलं म्हणून. नाही, मी म्हटलं ना तुला, मी थोडाफार असा अंदाज मांडलेला आहे तो. त्या लुकआउटनेच असेल असं वाटतंय कदाचित तरी मला. कारण हे काहीच्या मुखातून पाणी येतं का? पहिले म्हणजे वर्ष आहे. दादा तिकडची माहिती देतात. थांबा आम्ही आलं सुरू करा. दादा इन्फॉर्मेशन देत आहे. दादा काय येतं इन्फॉर्मेशन काय आहे? मूर्ती. कसली मूर्ती? आता हिचा अभ्यास केला सांगू. खरी मूर्ती ही आहे, अक्कलेश्वर मुद्रा आहे, गौतम बुद्धांची होती हा जुनी. हा चेहरा आहे. तेच आहे. हा, बघायला गेलं तर असंच काहीतरी वाटतंय. तीच मूर्ती आहे. इथे अजून आहे ना, या दगडी खाली मूर्त्या पडलेल्या आहेत. तिला जर उभी केली अक्कलेश्वरची मुद्रा बोलतो ना, असे बघितले समोर बघ. फेस. घासून फेस दिसतावा नाही ना, म्हणतो घासून टाकलेला आहे. आणि आता हात असं समोर येतो बघ, तो आहे. तीच आहे कोण? गौतम बुद्धांची मूर्ती आहे. गौतम बुद्धांची. हा, मग ते अशी का ठेवले? आता परिपाठ केला नंतर सांगेन. परिपाठ करूया. परिपाठ. ते मूर्त्या गाडल्या, देव उभं केले असं झालंय. म्हणजे गायमुख मध्ये पण बघ, तेव्हा बनलेल्या मूर्त्या आहेत. हे बघा गायमुखचं फायनली आपण आलेलो आहे. हे पाणी कंटिन्यू चालू असतं. कंटिन्यू काही थांबत नाही बघ. 365 दिवस. 365 थांब घे. हे चालू असतं. पाईप वगैरे लावलं काय? पाईप वगैरे लावलं नाही पाईप ते पहिले तर काय पाईप लावणार. पाईप आणि लावलं तर कंटिन्यू पाणी येणार कसं काय? पण आणि थंड पाणी आहे एकदम. कुठे भिजत आहे? नको नाही, कपडे काढायला तयार अंघोळ नाही काढायचं म्हणून तर. पाठी या पाठी तुला परत जायचं आहे. हे पाणी पिऊ शकते का? थंडगार आहे. जा पुढे तर पाऊल टाक. आंबा ते पाणी होते बाहेर. जा लवकर जा. टाइम नाही आपल्याला जायचं आहे.
नो टाइम पाणी पी. अरे पी ना चांगलं पाणी. ठीक आहे पकड मी पाणी कपडे काढले जाणार आहे काय. पाणी मुंबईसारखं पाणी आहे. चला एकदम थंड पाणी नको एवढं. मला नाही प्यायचं. पी पागल चांगलं पाणी जा बघ. साडी भिजेल म्हणून म्हटलं मला नाही प्यायचं. काय नाही साडी भिजलं. जा जा किती चुचू करते. मग तू बघ ना तर तुला माहिती पडलं ना ते. स्मेल वगैरे नाही गावात. मग काय तुला भाई टेस्ट आहे याला पाण्याला. गरमीत एवढ्या गरमीत हे पाणी थंड भेटतंय. आणि काही माणसं पाणी जिथे नसेल ना मग इकडे येतात पाणी भरायला. गावाचं नाव गायमुख आहे. गायमुख नाव गायमुख. गायमुख दिलं गावचं पनेली गायमुख. रोज येता तुम्ही आंघोळ करायचं. मस्त थंड पाणी आंघोळीची मजा येते. मग गरमीत तुला थंड पाणी भेटतंय. थंड आहे ना आणि तोंडावर घेऊ का? ते मग ते टिक्का जाईल मग. चाललेलो आहे कुठेतरी. कुठे जातोय वी डोंट नो बट आम्ही बघू. आपल्या पिशव्या सर्व घेतलं काय. पिशवी घेतलीस आपली दादाने घेतले होतं. दादाने साडीवाली घेतले होते तिथे. आपल्या हाते तिकडे होती. हो तीच होती. बघूया ना. माझ्या मामांचा मुलगा. माझे मोठे मामा आहेत. बरं आहे मग चालेल. ठीक आहे तुम्ही बसा आता. आम्ही इथं कोण नाही बसणार. इथे बसू. आम्ही आलो इथे चंडिका देवीच्या इथे. काय चला पोलीस ठाणे रायगड. झोप यायला लागली. इकडं नाही मुख्य दरवाजा इकडं नाही. मुख्य दरवाजा आहे बघा. हे पण मस्त आहे. वा मस्त एकदम. हे बघ राखणदार बसले दोन दोन. अंगावर येत धावत. नाही नाही. कुठे पिशवी. चला आपलं स्वागत आहे. जुलैला इथं पण भेटलं. चला आनंद कोण आहे ना? आहे चालतं. तर मंडळी आमचे गावातले सगळे स्पॉट्स एक्सप्लोअर करून झालेले आहेत. सो हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करत आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा.